हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की मी कशाप्रकारे स्वामींची जी सेवा आहे तर ती माझ्या रूमवर करत असतो। जर तुम्ही जुने व्ह्यूअर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी जॉबला आहे आणि त्यासोबतच ह्या काही स्वामींच्या सेवा आहेत तर त्या मी करण्याचा प्रयत्न करत असतो। तर स्वामींची सेवा आपण म्हणजे कुठे राहून देखील करू शकतो, पण मी म्हटलं अशा प्रकारे आपलं जे देवघराचा प्रॉपर जो सेट असतो तर आपण तो तयार करायचा। त्यासाठी तुम्ही बघत असाल की अशा प्रकारे हे जे डब्यांच्या सहाय्याने मी जे देवघर आहे तर ते तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये मी मंगल कलश देखील ठेवतो। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी हा तांब्या शेअर केला की हा तांब्या मी कुठून आणला, तर हा मोठ्या साईजचा तांब्या आहे। त्यामुळे म्हटलं हा आपण जो मंगल कलश आपण मंगल कलशाची आपल्या घरामध्ये स्थापना करतो त्याच प्रकारे जिथे मी राहतो तर तिथे देखील अशा प्रकारे मंगल कलशाची मी स्थापना केलेली आहे। तर मंगल कलश हा शुभ कार्यासाठी म्हणजे यूज होतो, त्यासाठी मग मी मंगल कलश म्हटलं आपल्या रूममध्ये ठेवायचा। अशा प्रकारे देवघराच्या डाव्या साईडला आता मंगल कलश मी ठेवणार आहे। त्यासाठी खाली मी छोटा जो पाट आहे तर तो ठेवला आणि त्यावरती जे माझ्याकडे लाल कलरचं वस्त्र आहे तर या वस्त्रांचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल की माझ्याकडे कोणकोणते वस्त्र आहेत आणि मी ते वस्त्र कोणाकडून बनवले, जेणेकरून तुम्हाला देखील त्याचा यूज होईल। कारण आता लवकरच आपले जे सण आहेत तर ते आता जवळ येत आहेत आणि सणांमध्ये आपण नवीन नवीन वस्त्रांचा आपल्या पूजेमध्ये यूज करतो आणि आपली जी पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते। त्यासाठी तुम्ही असे वस्त्र म्हणजेच घरी बसल्या देखील ऑनलाईन बनवू शकता। कारण मी देखील बरंचसं जे पूजेचं सामान आहे तर ते ऑनलाईनच बनवलेलं आहे। कारण जिथे मी राहतो तर हा एरिया बंगाली आहे, त्यामुळे आपल्या देवांचं सामान इकडे भेटत नाही। त्यामुळे जसं मला जे गोष्टी लागतात पूजेसाठी तर त्या मी ऑनलाईनच बोलवतो आणि स्वामींच्या कृपेने त्या मला मिळूनही जातात। तर अशा प्रकारे आता मंगल कलशाची मी इथे स्थापना करून घेतली। तर मंगल कलश म्हणजेच एकदम साधी आणि सोपी मांडणी असते। फक्त आपल्याला तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 रुपया 1 सुपारी टाकायची आहे, थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि त्यावरती तुम्ही खाऊची किंवा आंब्याची 5 पानं ठेवायची आणि त्यावरती श्रीफळ ठेवायचं। आणि हा जो मंगल कलश आहे तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी देखील चेंज करू शकता। त्यानंतर माझ्याकडे जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिचा देखील मी दररोज अभिषेक करून घेतो। म्हणजेच आपण कोणतीही पूजा करतो तर तेव्हा गणपती बाप्पांच्या साक्षीनेच करतो। त्यासाठी मग ही जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ही मी पितळेचीच घेतलेली आहे। तर ही देखील ऑनलाईन मी बनवलेली आहे। हिचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मी मूर्ती कोणाकडून बनवली आणि आपण नवीन मूर्तीची स्थापना आपल्या देवघरामध्ये कशी करायची तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे। जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। त्यानंतर जे गजानन लक्ष्मी आहेत म्हणजेच जे आपले हत्ती असतात तर हे देखील मी पूजेमध्ये ठेवत असतो। म्हणजेच जेव्हा मी शिकण्यासाठी बाहेर होतो तर तेव्हाच मी हे जे गजानन लक्ष्मी आहेत तर ते घेतले होते। म्हणजे ते दिसायला देखील खूप छान दिसतात, त्यामुळे मग मी घेतले होते। तर यांची देखील मी माझ्या पूजेसोबत पूजा करून घेत असतो। त्यानंतर जे रुद्रयंत्र आहे माझ्याकडे, म्हणजे त्याला आपण महामृत्युंजय यंत्र असं देखील म्हणतो। म्हणजेच हे जे यंत्र आहे तर हे महादेवाचं यंत्र आहे। म्हणजेच आपले जे अचानक घडणारे म्हणजेच घटना असतात किंवा अपघात असतात तर आपण या यंत्राची सेवा केल्यामुळे ते टाळतात। कारण माझ्यासोबत देखील एकदा असंच घडलं होते, त्यामुळे मग मी जे रुद्रयंत्र आहे तर याची आता सेवा करण्यासाठी सुरुवात केली आहे आणि याच्या सेवेचा देखील मला खूप चांगला जो रिझल्ट आहे तर तो पाहायला मिळालेला आहे। तर तुम्ही देखील जर रुद्रयंत्राची सेवा करत नसाल तर नक्की करा। आणि हे रुद्रयंत्र देखील मी कुठून बनवलं याचा देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। तर अशा प्रकारे जी दररोजची माझी स्वामी सेवा आहे तर ती मी करत असतो आणि जे फुलं आहेत तर ते मला मिळून जातात। कारण मी जिथे राहतो तर तिथे फुलांचे खूप मोठे झाड आहेत, त्यामुळे मग मला फुलांची कमी होत नाही पूजेमध्ये। आणि आपण जेव्हा आपल्या पूजेमध्ये फुलांचा यूज करतो तर तेव्हा आपली पूजा जी आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते। जे तुम्ही फोटो आता बघत आहात माझ्या देवघरामध्ये तर हे देखील मी म्हणजेच हातानेच तयार केलेलं आहे। याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल की मी कशा प्रकारे तयार केले। कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी जे पितळेचे देव आहेत तर ते नेणं शक्य होत नाही आणि मी तरी म्हणजेच टाळतो सहसा। त्यामुळे मग अशा प्रकारे हे जे देवांचे फोटो आहेत तर यांचीच मी सेवा करत असतो। आणि जो तुम्ही कलशाच्या मागच्या साईडला महाराजांचा जो फोटो आहे तर तो बघत असाल तर हा देखील मला माझ्या आत्याकडून मिळाला। त्यामुळे मग मी महाराजांचा फोटो आहे तर तो देखील मी दुसरा आणला नाही, हाच घेतला। तर यामध्ये दत्तात्रय महाराज आणि आपले जे स्वामी महाराज आहेत तर यांचा देखील फोटो आहे, त्यामुळे मग हा फोटोच मी माझ्या देवघरामध्ये ठेवतो। आणि त्यानंतर जे महाराजांचं लोटी भांडं असतं म्हणजे आपण ज्याच्यामध्ये महाराजांना पाणी भरून ठेवतो तर हे देखील मी घेतलेलं होतं। म्हणजेच जेव्हा मी बाहेरगावी शिकण्यासाठी होतो तर तेव्हाच हे देखील मी घेतलं होतं। म्हणजेच दिसायला खूप छान दिसते, त्यामुळे मग मी तेव्हाच घेऊन टाकलं होतं। तर अशा प्रकारे याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवतो आणि त्यानंतर सर्वात
सर्वात महत्त्वाचं म्हणजे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृताचे दररोज आपल्याला 3 अध्याय वाचावे लागतात। त्यासाठी तुमच्याकडे जे स्वामीचरित्र सारामृत आहे तर हा ग्रंथ असायलाच हवा। जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन आले असाल तर तुमच्या आजूबाजूला जिथेही स्वामी केंद्र असेल तर तुम्हाला हा ग्रंथ तिथे सहज उपलब्ध होऊन जाते। तर अशा प्रकारे जी माझी नित्यसेवा आहे तर ती मी दररोजच्या दररोज करत असतो। तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आजची देखील आता जी स्वामी सेवा आहे तर ती माझी करून झालेली आहे आणि जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तर तेव्हा आपलं जे मन आहे तर ते देखील खूप प्रसन्न होतं आणि आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे तर ते देखील पॉझिटिव्ह होतं। आणि मला तर जेव्हा मी आता जॉबला देखील जातो 10 वाजता, त्यामुळे मग सर्वात पहिल्यांदा उठलं की जी अंघोळ वगैरे करायची असते तर ती करून घेतो, त्यानंतर रूम वगैरे स्वच्छ करून घेतो आणि त्यानंतर जी नित्यसेवा आहे तर ती करतो आणि त्यानंतर मग स्वयंपाक देखील करायचा असतो। तर आपली नित्यसेवा आपण जेव्हा करतो तर तेव्हा फक्त 15-20 मिनिटांमध्ये आपली जी सेवा आहे स्वामींची ती होऊन जाते। तर अशा प्रकारे जी आजची नित्यसेवा आहे तर ती माझी आता करून झालेली आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। तर हे जे गजांत लक्ष्मी आहेत तर जेव्हा मी नांदेडला शिकण्यासाठी होतो तर तेव्हा मी तिथल्या स्वामी केंद्रातून हे घेतले होते।